चांगला चेंडू होता परंतु काहीची गफलतच झाली यष्टीरक्षकाकडनं आणि मात्र एक धाव मिळते. शेवटचे चेंडू पहिल्या षटकातील. इथं मात्र पूर्वात सरसावून मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथं स्टंपिंगच्या सर्वात पुन्हा एकदा विकेट मिळते. दुसरा विकेट बाद. चांगली किपिंग, चांगला कमबॅक पाहायला मिळते देवनार संघाकडनं. एक षटकानंतर धावसंख्या होते ती 9 आणि इथे मात्र 2 गडी बाद. इथे मात्र स्ट्राईकवर श्री आणि पहिला चेंडू चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघते आणि इथे मात्र फलंदाजाला काही समजत नाही. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा स्टंपिंगचे सर्वत फलंदाज होते बाद. चांगला कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला देवनार संघाकडनं. चांगली गोलंदाजी बल्ली यांची. आता मात्र स्ट्राईकवर असेल अर्जुन. इथे मात्र काहीच जास्तच बाहेर गेलेला होता चेंडू त्यामुळे पंचांचा इशारा होतो वाईटचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू जातो निर्धाव. काहीसे शांत ठेवले शिवाजीनगर संघाला. पुन्हा एकदा चेंडू काही समजत नाही. इथे मात्र चांगली गोलंदाजी वारंवार डॉट चेंडू टाकताना बल्ली पूर्णपणे देवनार संघाला मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. काहीसा बॅकफुटला ढकल देतोय शिवाजीनगर संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि षटक संपतोय आणि 2 षटक आखरीची धावसंख्या होते ती 10 धावा 3 गडी बाद. इथे मात्र पहिला चेंडू ढकलले पंचांचा इशारा येतो 6 धावांचा. इथे मात्र गडी बॅट्समॅन बाद. धावसंख्या झाली ते 10 धावा. इथे मात्र वाईटने एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11. शेवटचा षटक. इथे मात्र चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला देवनार संघाकडनं गणेश यांची. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट. आता मात्र टॅप केले. इथे मात्र एक धाव काढण्याचा प्रयत्न आणि एक धाव देखील काढून जातात आणि 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13. अजूनही 3 चेंडू शेवटचे शिल्लक या इनिंग मधले. पुन्हा एकदा चांगला चेंडू जाते निर्धाव. पहिला षटक मागला तडला होता परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा टॅप केले आणि इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मदत झालेली गडबड आणि त्यामध्ये मिसफील्ड होते आणि चेंडू जाते 4 धावांसाठी. अजून 2 चेंडू, 1 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा टॅप केला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि रनआउटचे सर्व देखील फलंदाज होते बाद आणि इनिंग संपते
3 षटका 11 धावसंख्या झाले ते 17 आणि 18 धावांचा टार्गेट सेट केले तो शिवाजीनगर संघाने देवनार संघासमोर. धावसंख्या झाल्या ती 3 षटकानंतर शिवाजीने संघाने उभी केली ती 18 आणि देवनार संघासमोर 17 आणि 18 धावांचा टार्गेट इथे सेट केले. तर क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे. वेळेचा पाबंद देखील आहे, जास्त वेळ खर्च करू नका. स्ट्राईकवर असेल तो करंट पडेल. एक नावाजलेला फलंदाज बॉक्स क्रिकेट मधला. राहुल स्मृती नेहरूला देखील कॅप्टन आला असेल तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. त्यांचा देखील या सामना झाल्यानंतर सामना आहे. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचे चेंडू जातो निर्धाव. दुसरा चेंडू घेऊन येतो. इथे मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेत जातो 4 धावांसाठी चौकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो 4 धावांसाठी ग्राउंड शॉटच्या स्वरूपात. इथे मात्र 4 धावा मिळतात. धावसंख्या होते ती 3 चेंडू नंतर 8 धावा. बॅक टू बॅक 4 लगवताना करम पाटील. इथे मात्र वाईटचा इशारा होता पंचांचा. वाईट +1. धावसंख्या होती ती 10. इथे मात्र वंडीत जातो चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या एक्स्ट्रा धाव घेण्याची नव्हता. इथे फलंदाज होते बाद. आता मात्र बल्ली यांची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज होते सागर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धावसंख्या झाली ती 11. अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल ती 13 चेंडूत. इथे मात्र हलक्या हाताने ढकलले आणि 1 धाव सहजरित्याने काढले. इथे मात्र 1 षटक संपतोय. 1 षटक 11 धावसंख्या होते 12 धावा. अजूनही 6 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 ने धावसंख्येवरती धावसंख्या होते 13. अजूनही 5 धावांची आवश्यकता असेल ती देवनार संघाला 11 चेंडूत. इथे मात्र सिंगल धावून काढली आहे. चार धावांची आवश्यकता. इथे मात्र सहजरित्याने 4 धावा काढताना टॅपच्या स्वरूपात चेंडू देते 4 धावांसाठी आणि इथे देवनार संघ देखील विजेता ठरतोय.
थँक्यू सो मच प्रणित जोशी. थोडीशी साथ आम्हाला त्यांची लाभली. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला.